ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून जिल्ह्यातील नवी मुंबई शहराला अंमली पदार्थांचा विळखा बसलाय। या वर्षात अंमली पदार्थांची 654 प्रकरणे समोर आली आहेत। 2023 मध्ये अंमली पदार्थांच्या गुन्ह्याचे प्रमाण 475 इतके होते। त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट होते। यावर्षी अंमली पदार्थ संबंधातील गुन्ह्यांमध्ये 58 विदेशी नागरिकांना अटक झाली आहे। यातील बहुतांश आफ्रिकेतील आहेत। रेव पार्ट्या किंवा इतर तस्करीच्या माध्यमातून अंमली पदार्थ तरुण तरुणींपर्यंत पोहोचवले जात आहेत। त्यामुळे या अंमली पदार्थांच्या विळख्यात सर्वसामान्य घरामधील तरुण तरुणी बळी पडत आहेत। नवी मुंबई शहरामध्ये यावर्षी अंमली पदार्थ संदर्भात 654 नोंद झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांपैकी कोकेन हे सर्वाधिक किमतीचे आहे। यावर्षी 16,70,00,000 रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले असून 2023 मध्ये 1,25,00,000 रुपयांचे कोकेन जप्त केले होते, तर 12,67,00,000 रुपयांचे मफेड्रॉन जप्त करण्यात आले। गांजा आणि ब्राऊन शुगर जप्तीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। 2024 मध्ये 67,83,000 रुपयांचा गांजा जप्त केलाय, तर जप्त ब्राऊन शुगरची किंमत 30,10,000 रुपये आहे। LSD पेपरच्या तुकडेही पोलिसांनी जप्त केले आहेत। त्याची किंमत 33,55,000 रुपयांचे जप्त करण्यात आले। जप्त केलेल्या मद्याची एकूण किंमत 33,27,00,000 रुपये आहे, तर गेल्या वर्षी याचे प्रमाण 22,97,00,000 रुपये इतके होते। 2024 मध्ये अंमली पदार्थ प्रतिबंधनात्मक कायद्याअंतर्गत गुन्ह्यांमध्ये 939 जणांना अटक झाली आहे, तर गेल्या वर्षी 811 जणांना अटक झाली होती। यावर्षी अटकेत असलेल्यांपैकी 58 जण विदेशी नागरिक आहेत। यातील सर्वाधिक आफ्रिकेतील आहेत, तर 2023 मध्ये 37 विदेशी नागरिकांना अटक झाली होती। जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांपैकी कोकेन हे सर्वाधिक किमतीचे आहे। यावर्षी 16,70,00,000 रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले असून 2023 मध्ये 1,25,00,000 रुपयांचे कोकेन जप्त केले होते, तर 12,67,00,000 रुपयांचे मफेड्रॉन जप्त करण्यात आले। जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांपैकी कोकेन हे सर्वाधिक किमतीचे आहे। यावर्षी 16,70,00,000 रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले असून 2023 मध्ये 1,25,00,000 रुपयांचे कोकेन जप्त केले होते, तर 12,67,00,000 रुपयांचे मफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।